हॅलो, नमस्कार. मी श्रद्धा. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल इरा अँड मॉममध्ये. तर हा जो व्हिडिओ आज मी पोस्ट केला आहे तो व्हिडिओ खरं तर मी 4-5 महिन्यांपूर्वी शूट केला होता. पण एडिटिंग करायचा फार कंटाळा आला म्हणून तो मागे पडत गेला आणि म्हटलं जेव्हा काही कॉन्टेंट नसेल तेव्हा तो सुरक्षित फोल्डरमधून काढायचा, एडिटिंग करायचा आणि पोस्ट करायचा. इट इज काइंड ऑफ माय डेली रुटीन. माझं डेली रुटीन ऑलमोस्ट सेम असतं, फक्त काही परिस्थितीनुसार त्यात थोडेफार बदल होतात. कधी हायपर ॲक्टिव्ह असते तर कधी सेडेंटरी लाईफ असते, पण ऑलमोस्ट सेम असतं. इरा 8:15 वाजता शाळेत जाते आणि ती शाळेत गेल्यानंतर माझी असते देवपूजा आणि देवपूजा झाल्यानंतर मी मस्त चहा घेते, बाल्कनीत बसून. थंडीच्या दिवसात घरात बसते आणि थंडी नसली तर बाल्कनीत बसते. तर स्वतःसाठी मी तेवढे 10-15 मिनटं देते, मस्त आरामात चहा घेते, चहा बिस्किटचा आनंद घेते. तेव्हा स्वयंपाकाला 2-3 महिन्यांसाठी मी ताई लावल्या होत्या, कारण मम्मींची सेकंड रिप्लेसमेंट सर्जरी झाली होती आणि आज त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देखील मिळणार होता. 10-15 दिवसात मला एकदा मायग्रेन ट्रिगर होतं आणि मी त्या दिवशी स्वयंपाक नाही करू शकत, कारण भयानक त्रास होतो आणि त्यांची गैरसोय नको म्हणून मी स्वयंपाकाला ताई लावल्या. त्यामुळे आजचं शेड्यूल म्हणजे सध्याचं शेड्यूल जरा फ्री होतं, जास्त काही कामं नव्हती. त्यानंतरचं काम असतं बेड व्यवस्थित करणं, ब्लँकेटच्या घड्या करून ठेवणं आणि बेडरूममधला जो काही पसारा असतो ड्रेसिंग टेबलवर इकडे तिकडे झालेला तर तो सगळं आवरणं, ते काम असतं. मी आवरते तेवढ्या वेळात ते जेवण करतात. 9:30-10 वाजता ते सेंटरला जायला निघतात आणि सेंटरला जाण्यापूर्वीचा हा आमचा उपक्रम असतो, त्यांना कुंकू लावणं. आणि बऱ्याच जणांनी मला कमेंट केली की ताई तू हे रोज लावते का? तर हो, जवळपास 3-1 वर्षापासून मी त्यांना बाहेर जाण्याआधी कुंकू लावते रोज सकाळी. तर छान वाटतं, एक पॉझिटिव्ह फिलिंग येते आणि तेवढंच दिवसाची नवीन एक सुरुवात करण्यासाठी देवाचं कुंकू लावणं हे छान वाटतं मला. आणि हे मी जुदाई आणि काही मूव्हीजमध्ये बघितलेलं, तर तेव्हापासून मी विचार केला की मी पण माझ्या नवऱ्याला असं लावेल. त्यानंतर असतं स्टँडवरचे वाळलेले कपडे काढून त्यांच्या घड्या करून ते ठेवणं, पुन्हा मशीनला कपडे लावणं आणि ते स्टँडवर टाकणं आणि इतर खोल्यांमधला देखील पसारा आवरणं, जसं लिव्हिंग रूम झाला, बेडरूम झाला आणि डायनिंगवरचा पसारा. तर डायनिंगवर रोज पारस न्यूजपेपर वाचल्यानंतर तसंच ओपन ठेवून जातात. इव्हन त्यांची लॅपटॉपवरची फाईलसुद्धा तशीच ओपन ठेवून जातात. तुमचाही नवरा तसं करतो का? तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाकी जसं इराच्या रूममध्ये पण आता पसारा तुम्ही बघत असाल फार कमी झाला आहे. पूर्वी खूप पसारा करायची माऊ, आता मोठी झाली आहे, 5 वर्षाची झाली आहे, म्हणून अगदी 2 मिनिटात पसारा आवरला जातो, एवढाच पसारा असतो. घरात जेवढ्या खोल्या आणि वस्तू तेवढ्याच आवरायला वेळ खूप लागतो. मुंबईला असताना आमचं 1 BHK कधी आवरला जायचं ते कळायचंच नाही. नाशिकला आल्यावर खोल्याही वाढल्या आणि वस्तूही, त्यात ते स्वच्छ करण्यासाठी लागणारा वेळही वाढला. म्हणून पारस आणि मी विचार करतो की स्वतःचे घर घेताना छोटंसं घर घ्यावं, ज्यामुळे आमचा बराच वेळ वाचेल. साधारण 11 वाजेच्या दरम्यान आमच्याकडे भांड्यांना मावशी येतात आणि ते येण्यापूर्वीच मला गॅस ओटा क्लिअर करून द्यायचा असतो किंवा भांडी काढून द्यायची असतात. आणि ते आवरत असतानाच माझ्या ड्रेसवर तूप सांडलं आणि मग मी एक हॅक वापरलं, ते तुम्हाला माहीत असेल. जिथे तेल तूप सांडलं आहे तिथे पाणी न लावता आपण सरळ ते टॅल्कम पावडर त्यावर टाकायचं. ते टॅल्कम पावडर ते ऑइल ॲब्झॉर्ब करते आणि तो डागही जातो. तर हे तुम्हाला माहीत नसेल तर प्लीज फॉलो करा. हे माझ्या ताईने मला सांगितलेली ट्रिक आहे. आदल्या दिवशी पारसने पालेभाज्या आणून ठेवल्या होत्या, तर ते निवडून मी ठेवत होते. त्यानंतर मी गॅसोटा पुसून घेतला आणि तेवढ्यात मावशी पण आल्या. मावशींची येण्याची वेळ आणि माझी गॅसोटा पुसण्याची वेळ एकच असते रोज. आणि गॅसोटा पुसून झाला की मी त्यांच्यासाठी चहा ठेवते आणि सोबत मला पण चहाची क्रेविंग होते आणि मी पण चहा घेते, चिटिंग करते आणि पारसचे बोलणे खाते नेहमीप्रमाणे. तर असं असतं आमचं रोजचं साधारण उपक्रम.
घरात आणायचे मुरमुरे आणि मैदा दिसला. म्हटलं चला आपण शंकरपाळे आणि चिवडा बनवूया, जे इराला आणि पारसला प्रचंड आवडतात. आणि मम्मी पप्पा पण आले होते, तर मधल्या वेळेत जेव्हा अशी छोटीशी भूक असते ते खाण्यासाठी बरं असतं, म्हणून शंकरपाळे आणि चिवडा बनवायला घेतला. चिवडा करून घेण्यापूर्वी मुरमुऱ्यांना गाळून घेतलं आणि थोडं ऊन दाखवलं, कारण ते थोडे साधारले होते वातावरणामुळे. आणि त्यानंतर शंकरपाळ्यांचं पीठ भिजवलं आणि ते रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलं, कारण इरालाही घ्यायला जाण्याची वेळ झाली होती. इराला घ्यायला जाण्यापूर्वी माझ्याकडे 15 ते 20 मिनिट होते. तेवढ्या वेळात मी भांडी लावून घेतली, कारण एकदा ती आली तर मला ही कामं करता येत नाही. तर ही सगळी कामं ती येण्यापूर्वीच आटपायची असते, कारण मला तिला पूर्ण वेळ द्यायचा असतो. आणि आज बाकीची कामं पण होती, जसं शंकरपाळ्या आणि चिवडा पण बनवायचा होता, म्हणून ही सगळी कामं मला आधीच आटपावी लागली. साधारण 1:15 ते 1:30च्या दरम्यान तिची स्कूल बस येते, तर मी तिला मेन गेटला घ्यायला जाते. आणि मग तिथून आल्यानंतर आम्ही दोघी जेवण करतो. आणि इराला 1 तास लागतो भरवायला. साधारण ती सगळ्या मम्मा लोकांची कंप्लेंट आहे की आमच्या बच्चूला 1 तास लागतो. आणि इराचंही तसंच आहे, तिला इकडे तिकडे पळायचं असतं, खेळायचं असतं, आणि मग आपण मागे मागे फिरून तिला भरवायचं असतं. दुपारी जेवणानंतर थोडा वेळ ती अभ्यास करते आणि नंतर झोपते. पण आज ती झोपली नाही, कारण तिचं चालू होतं मम्माजवळच मला थांबायचं, शंकरपाळे कसे बनतात ते बघायचं. तर ती गॅसवट्यावर एका बाजूला माझ्याजवळ बसली होती आणि शंकरपाळे मध्ये मध्ये तिचं टेस्ट करणं चाललं होतं. आणि मॅडमची फरमाईश होती की मम्मा तू हार्ट शेपचे शंकरपाळे बनव, तर तिच्यासाठी हार्ट शेपचे शंकरपाळे बनवले आणि खरंच छान झाले होते. तुम्ही बघू शकता, अगदी खुसखुशीत असे शंकरपाळे झाले होते. इराने ऑलमोस्ट 1 ते 2 वाटी शंकरपाळे फस्त केले होते, कारण तिचा आवडता खाऊ आहे तो. कुठलाही नवीन पदार्थ बनवायचा म्हटला की स्वयंपाकघरातली प्रत्येक वस्तू ती पदार्थ बघायला आणि चाखायला येते, म्हणजे ओटाभर भांड्यांचा नुसताच पसारा. तसंच थोडंसं शंकरपाळ्या आणि चिवडा मी बनवायला घेतला तर एवढी खरगटी भांडी आणि पसारा निघाला. पण इराच्या गोड बडबडीमुळे तो पसारा कधी आवरला गेला ते कळलंच नाही. त्यानंतर होते झाडांना पाणी देणं. आणि झाडांना पाणी देण्याचं काम मी इरासमोर असतानाच करते, कारण तिलाही ते महत्त्व कळतं की झाडांना रोज पाणी द्यायला पाहिजे. जशी आपल्याला तहान लागते, भूक लागते, तशी झाडांचीही गरज असते. आणि तिलाही झाडांना पाणी द्यायला खूप आवडतं. ती मला इन्सिस्ट करते की मम्मा मी टाकू का. 2 मिनिटांची विश्रांती घेत मी पाणी प्यायला बसले. आपण महिला कामाच्या व्यापात स्वतःला हायड्रेटेड ठेवणं देखील विसरतो. मी देखील बऱ्याचदा विसरते. सो वी शुड फर्स्ट टेक केअर ऑफ अवर सेल्फ. मम्मींचा आज डिस्चार्ज होणार आणि त्या घरी येणार, म्हणून आम्ही छोटीशी सजावट करायला घेतली. होते तेवढ्या फुलात डेकोरेशन आणि रांगोळी काढायला देखील घेतली. त्यात माझ्या इल्लू पिल्लूचे इवलेसे हात मला मदत करत होते. पूर्वी इराचा सायंकाळी 6 वाजता कथ्थक क्लास असायचा. त्यासाठी तिला तयार करते तेवढ्यात तिचा डॅडा यायचा आणि तिला क्लासला सोडायचा. जर डॅडाला उशीर झाला तर मम्माकडे ही ड्युटी असायची. पळवायचं त्यांना आता मॅरेथॉन हा पुढच्या वर्षी 3-4 महिन्यामध्ये तो पण होऊन जाईल का, पळतील का. आजी न्यायचं करा होते नाही न्यायचं.
आजींना म्हणा वेलकम होम. मम्मी घरी आल्यानंतर आम्ही रात्रीचे जेवण सोबत बसून केले. त्यानंतर गप्पा टप्पांमध्ये वेळ कुठे गेला कळलाच नाही. त्यात शूट करायचे देखील राहिले. झोपण्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये वापरलेले मम्मी पप्पांचे कपडे, बेडशीट, ब्लँकेट होते. त्याचा मशीनला एक राऊंड लावून दिला. वॉशिंग मशीनमुळे शारीरिक व्यायाम जरी कमी झालेत, पण काम सोपं झालंय आणि तेवढा वेळही वाचलाय. मम्मी पप्पा आल्यानंतर झोपण्यापूर्वी आम्ही सगळे हळदीचं दूध पितो आणि बऱ्याच हेल्दी इटिंग हॅबिट्स आम्हाला त्यांच्यामुळे लागल्या आहेत. रात्री किचन काउंटर टॉप आवरून झाल्यावर मशीनचे कपडे देखील झाले होते आणि ते रात्रीच वाळायला टाकले, कारण दुसऱ्या दिवशी बरेच कपडे धुवायचे होते. आणि आपल्यात बरेच जण म्हणतात की रात्रीचे कपडे वाळत घालू नये, पण मला त्यामागे शास्त्र माहीत नाही म्हणून मी त्या गोष्टी पाळत नाही. रात्री वेळ मिळाल्यावर मी थोडा वेळ एडिटिंगला बसते आणि 2 दिवसात हा व्हिडिओ मला पोस्ट करायचा होता आणि त्यावर बरंच काम होतं, लाईक व्हॉइस ओव्हर आणि एडिटिंग एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि पारसही त्यांचं काम करत होते दुसरीकडे लॅपटॉपवर. आणि मग लक्षात आलं, काम केल्यानंतर बराच वेळ काम केल्यानंतर लक्षात आलं की 1:30 वाजले, आता झोपायला हवं. इरा पण झोपली आहे, तिलाही सकाळी स्कूलला जायचं आहे. आणि असं आमचं सकाळी 7 ते रात्री 1 किंवा 1:30पर्यंतचं रुटीन असतं. आणि लवकर झालं तर आमचं 12-12:30पर्यंत असतं, पण 7 ते 1 हे आमचं रोजचं रुटीन आहे. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.